अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हळदीचा एक महत्त्वाचा उपाय सांगणार आहे। बघा, हळद ही अशी गोष्ट आहे जी आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मकता आणते। आपल्या घरामध्ये असलेलं, आपल्या आयुष्यामध्ये असलेली जी नकारात्मकता आहे, जे दारिद्र्य आहे, ते दारिद्र्य संपवते। प्रत्येक शुभ गोष्टीमध्ये हळद वापरली जाते। हळदीशिवाय कुठलंच शुभ कार्य हे कधीच पूर्ण होत नाही। तुम्ही बघत असाल की कुठलीही पूजा असेल, हळद कुंकू अर्पण केल्याशिवाय ती पूजा होतच नाही। किंवा मग सत्यनारायण असेल किंवा मग अगदी लग्न जमल्यानंतर सगळ्यात पहिले हळदी कुंकवाचा कार्यक्रम केला जातो। लग्नाच्या आदल्या दिवशी हळदीचा कार्यक्रम केला जातो, अंगाला हळद लावली जाते। का तर जी ही बाधा असेल, नजर असेल, कुठली वाईट शक्ती असेल, तर ती सगळी वाईट शक्ती त्या हळदीमध्ये उतरून आपल्या आयुष्यामध्ये एक सकारात्मकता यावी। सगळी बाधा जी असेल, नजर असेल, ही नजर दोष संपून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी येण्याचं जे कार्य आहे ती हळद करत असते। दररोज हळदीचं लेपन उंबरठ्याला केल्याने घरामध्ये सुख समृद्धी येते, लक्ष्मीची कृपा होते। आता हळदीचं लेपन कसं करायचं याबद्दलचा जो व्हिडिओ आहे तो मी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे। असंख्य लोक जे आहेत हे प्रत्येक गुरुवारी, पौर्णिमेला, शुक्रवारी, मंगळवारी आपल्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करत आहेत आणि अनेक लोकांना त्याचे चांगले चांगले अनुभव येत आहेत। आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच हळदीचा एक महत्त्वपूर्ण उपाय सांगणार आहे, जो उपाय तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मकता आणेल, जो उपाय तुमच्या आयुष्यामध्ये बरकत आणेल। तुम्ही जे जे काम कराल त्या प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळून जाईल। तुमच्या आयुष्यामध्ये जो अडलेला पैसा आहे तो अडलेला पैसा खेचून देण्याचं कार्य हा एक उपाय करेल। आता उपाय काय आहे ते ऐकण्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। बघा, आपल्याला आधी छोटे छोटे तुम्हाला उपाय सांगते आणि त्यानंतर महत्त्वाचा उपाय। आयुष्यामध्ये, जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये अपयश येत असेल, म्हणजे अगदी एक छोटंसं मला अकाउंट ओपन करायचं आहे पण तेही माझं होत नाही। जी गोष्ट अगदी अर्ध्या दिवसाची आहे, एक दिवसाची आहे, पण ती गोष्ट होण्यासाठी मला 15 दिवस लागत आहे। कुठलंही काम हातात घेतलं का ते पूर्ण होतच नाही, काही ना काही विघ्न येतात। जर तुमच्या आयुष्यात अशी अडचणी सतत येत असतील तर काय करा, घरामध्ये जर तुमच्या विष्णूंची मूर्ती असेल किंवा कृष्णांची मूर्ती असेल तर प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी, शुक्रवारी किंवा पौर्णिमेला यापैकी कुठल्याही दिवशी तुम्हाला हळद जी आहे ती विष्णूंना किंवा कृष्णांना अर्पण करायची आहे। अर्पण केल्यानंतर त्यांना लावलेला जो टिकळा आहे हळदीचा किंवा त्यांना अर्पण केलेली जी हळद आहे ती आपल्या कपाळाला इथं मध्यभागी लावायची आहे आणि आपली जी इच्छा असेल, जडलेलं काम असेल ते व्यक्त करायचं आहे। जेव्हाही बाहेर पडाल कार्यासाठी, कामासाठी, तेव्हा त्याच हळदीचा टिकळा कपाळाला लावायचा आहे आणि घराच्या बाहेर पडायचे। प्रत्येक गोष्टीमध्ये यश मिळत जाईल, प्रगतीच्या ज्या वाटा आहेत त्या आयुष्यामध्ये खुल्या होत जातील। ही पहिली गोष्ट आहे। त्यानंतरची दुसरी गोष्ट आहे, जर तुमचं गुरुग्रह कमकुवत असेल, गुरु साथ देत नसेल, बघा जर गुरुग्रह घरातील एका जरी सदस्याचा कमकुवत असेल तर अनेक गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागतं, अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं। गुरु स्ट्रॉंग असणं हे खूप महत्त्वाचं आहे। ज्याचा गुरु स्ट्रॉंग असतो त्याच्या आयुष्यामधला कुठली अडचण नसते। अडचण आली, प्रॉब्लेम आला किंवा किती मोठं संकट असलं तरी त्यातून तो सहज बाहेर निघतो। मग काय करायचं, दररोज करा, 21 दिवस करा, 41 दिवस करा। तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये घरातील प्रत्येक सदस्याच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद घालायची आहे आणि त्याच पाण्याने स्नान करायचं आहे। तुम्ही दररोज कंटिन्यू हे केलं अगदी 108 दिवस, वर्षभर तरीही चालेल, कमीत कमी 21 दिवस तरी करून बघा। तुमचा गुरु स्ट्रॉंग होईल, कामं जी आहे ती पटापट व्हायला लागतील। यानंतर बघा, जर तुम्हाला नोकरी हवी असेल, इच्छित एखादी प्राप्ती करायची असेल, ज्यासाठी असंख्य उपाय सेवा करत आहात, मात्र ती इच्छा पूर्ण होत नसेल, काम व्यवस्थित घडत नसेल, घरातील दारिद्र्य संपत नसेल, तर अशा वेळेस काय करायचे, जी पूजेसाठी हळद वापरतो ती थोडीशी हळद तुम्हाला एका लाल रंगाच्या कापडामध्ये ठेवायची आहे आणि त्याची पोटली बनवायची आहे। ही हळदीची जी गाठ आहे, ही हळदीची गाठ तुम्हाला गळ्यामध्ये किंवा हातामध्ये परिधान करायची किंवा दंडाला इथे एखाद्या धाग्यामध्ये, लाल रंगाच्या धाग्यात तुम्हाला परिधान करायची आहे। ही हळदीची गाठ जोपर्यंत तुमचं काम यशस्वी होत नाही तोपर्यंत सतत तुम्हाला परिधान करून ठेवायची आहे। सतत त्याचा जो स्पर्श आहे तो आपल्यासोबत चालला पाहिजे। असं केल्याने तुमची अडलेली कामं मार्गी लागतील, यशप्राप्ती होईल, सर्व जे काही आहे ते तुमच्या मनासारखं घडायला लागेल।
आता हे काही उपाय सांगितलेले छोटे सोपे साधे, प्रत्येकाने यातील एक जरी उपाय केला तरी खूप आहे. आता आजचा महत्त्वाचा उपाय मी तुम्हाला सांगत आहे. हळदीच्या डब्यात जी साठवणुकीची हळद असते तिथे किंवा मग जी पूजेची हळद असते तिथे या हळदीच्या डब्यात अशी एक गोष्ट तुम्हाला ठेवायची आहे, जी गोष्ट ठेवल्याने घरात श्रीमंती येईल, पैशांचे युग जुळून येतील. म्हणजे आपण खूप मेहनत कष्ट करतो पण पैसाच येत नाही, पैसा आकर्षितच होत नाही. पण हा उपाय केल्याने तुमच्याकडे पैसा, संपत्ती, लक्ष्मी, भगवान श्री विष्णू हे सर्व तुमच्याकडे आकर्षित व्हायला सुरुवात होईल. आता कुठला उपाय आहे बघा. कुठल्याही पौर्णिमेला शुक्रवारी किंवा मंगळवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. यासाठी काय करायचं आहे, 2 अख्खे लवंग घ्यायचे आहेत आणि 1 हिरवा वेलदोडा. 2 लवंग, 1 अख्खा हिरवा वेलदोडा, या 3 गोष्टी तुम्हाला घ्यायच्या आहेत, ज्या लाल रंगाच्या रेशमी धाग्यामध्ये बांधायच्या. एक लाल धागा घ्या, त्याच्यामध्ये 2 वेलदोडे आणि 1 हिरवा वेलदोडा तुम्हाला बांधायचा आहे. बांधल्यानंतर माता लक्ष्मीचा जो घरात मूर्ती किंवा फोटो असेल तर या फोटो किंवा मूर्तीच्या समोर तुम्हाला म्हणजे माता लक्ष्मीला स्पर्श करून तुम्हाला ते तिथे ठेवून द्यायचे. ठेवून देत असताना तुमची जी इच्छा असेल ती माता लक्ष्मीला सांगायची आहे आणि माता लक्ष्मीचा सिद्ध मंत्र कुठलाही तुम्हाला जो येत असेल तो म्हणा, गायत्री मंत्र म्हणा, श्रीसूक्त म्हणा, महालक्ष्मी अष्टकम म्हणा, कुठल्याही एका मंत्राचा तुम्हाला 5 मिनिटं जप करायचा आहे. ठीक आहे. जप करून झाल्यानंतर तो हिरवा वेलदोडा आणि ते जे लवंग होती ज्याची जोडी तुम्ही बांधली होती ती उचलायची आणि तुम्हाला त्या हळदीच्या डब्यात, घरातील असेल किंवा पूजेची असेल त्या डब्यात तुम्हाला ती ठेवून द्यायची आहे. ठीक आहे. आता ही कायम ठेवायची. त्या डब्यातील जी हळद आहे ती 1-2 महिने तरी वापरायची नाही, कारण जी लवंगांची जोडी आहे ती अभिमंत्रित करून आपण त्या हळदीमध्ये ठेवून दिलेली आहे. त्यामुळे जोपर्यंत आपल्या घराकडे लक्ष्मी आकर्षित होत नाहीये किंवा जोपर्यंत आपल्या मनासारखं काम घडत नाहीये, पैसा आकर्षित होत नाहीये, श्रीमंतीचे मार्ग खुले होत नाहीये, तोपर्यंत ही जी जोडी आहे ती तशीच ठेवून द्यायची आहे. बघा, महिन्यामधून काय करायचं, जी पौर्णिमा येते त्या पौर्णिमेच्या दिवशी सायंकाळच्या वेळेस आपल्याला ती जोडी काढायची आहे, माता लक्ष्मीच्या मंदिरात जायचं आहे आणि तिथे माता लक्ष्मीच्या समोर ही जोडी आपल्याला ठेवून द्यायची आहे. आल्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला 2 लवंग, 1 हिरवा वेलदोडा घ्यायचा आहे आणि ज्या पद्धतीने पहिल्यांदा आपण हा उपाय केलेला आहे तर त्याच पद्धतीने पुन्हा तुम्हाला ही जोडी बांधायची आहे आणि पुन्हा हळदीच्या डब्यामध्ये ठेवायची आहे अभिमंत्रित करून. असं तुम्हाला कंटिन्यू 6 महिने तरी करायचं आहे. 6 महिने तरी प्रत्येक पौर्णिमेला ही जी लवंगांची जोडी आहे ती माता लक्ष्मीच्या मंदिरात ठेवून पुन्हा नव्याने एक नवीन जोडी तुम्हाला हळदीच्या डब्यात ठेवून द्यायची आहे. 6 महिन्यांच्या आत तुमच्या घरात भरपूर बरकत येईल. तुमची जी काही कामं अडलेली आहेत ती कामं व्हायला लागतील. सर्व काही गोष्टींमध्ये तुम्हाला यश मिळायला लागेल. ज्या ज्या गोष्टींमध्ये अपयश येत होतं ते अपयश कुठेतरी थांबलेलं असेल आणि सर्व गोष्टी ज्या त्या तुमच्या मनासारख्या घडायला लागतील. अत्यंत साधे सोपे काही उपाय आहेत, मात्र तुम्ही श्रद्धेने मनापासून जर केलेत तर 100% तुम्हाला याचं जे फळ आहे ते त्वरित मिळेल. तर आजचा हा उपाय कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.